नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार गेलेले आहेत. ओम बिर्लांनी गट निर्मितीसाठी पत्र सुद्धा दिलेलं आहे. मात्र एकनाथ शिंदेसोबत जाऊन सुद्धा शिवसेनेत प्रवेश करता आला नाही. तसंच ही न्यायिक प्रक्रिया झाली. सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल झालेला आहे. कलम म्हणजे जे 10 नुसार जे काही प्रकरण आहे, म्हणजे यांना गट स्थापन करता येत नाही पक्षाच्या मान्यतेशिवाय. यांना पक्षानं काढून टाकलं तर ह्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते, ते पुन्हा निवडणुका लागतात. अशा कायद्याच्या पेचामध्ये हे सगळे अडकलेले आहेत आता. आणि काहीसं असं सांगण्यात येतंय की राजकीय विचारवंतांकडून की ह्यांना राजीनामा द्यावा लागेल खासदारकीचा आणि मगच शिंदे गटात प्रवेश करावा लागेल. म्हणजे अवस्था अशी झाली, ना घरचा ना घाटका, ना इकडचा ना तिकडचा. जरी हे मनाने तिकडे गेले असले तरी कायद्याच्या दृष्टीनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कायद्याच्या चुकोरीमध्ये ह्यांच्या प्रचंड अडचणी झालेल्या आहेत. या अडचणीला एकनाथ शिंदे पण काय करू शकत नाहीत. ऑपरेशन टायगर राबवलं, मात्र ते कायद्याच्या चौकटीत अडकून बसले. मग आता या खासदारांपुढं पर्याय काय, तर त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली, ओम बिर्लांची चर्चा केली, गटाला मान्यता दिली. मात्र त्या गटाला विरोध उद्धव ठाकरे गटाने कसा केला, त्यांचे जे अरविंद सावंत हे प्रतोक्त आहेत खासदारांचे केंद्रातले, तर त्यांनी कसं त्या सगळ्या प्रक्रियेला हाणून पाडले आणि या खासदारांची चांगलीच गोची झाली. ना गरका ना घाटका झाले. इकडे जावं का तिकडे जावं, ती आता पंचायत झाली त्यांची. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय की नेमकं काय झालंय, कसं झालंय, आता यांना काय करावं लागेल, कुठं गेल्यावरती ह्यांना मार्ग मिळेल, या सगळ्या गोष्टींची आज चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की नेमकी परिस्थिती काय झालेली आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना 2022 मध्ये एकदा फोडली. त्या काळामध्ये 2022 मध्ये ज्यावेळेस शिवसेना फोडली, तर त्यावेळेस मात्र 40 आमदार घेऊन हे महोदय पसार झाले, गुवाहाटीला गेले. 40 आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले. त्यानंतर त्यांच्या सोबत काही खासदार सुद्धा गेले. आता खासदार कोण कोण गेले, तर भावना गवळी यांनी डायरेक्ट सपोर्ट केला. यवतमाळ वाशिमच्या ज्या खासदार आहेत भावना गवळी, त्यांचा पराभव झाला, त्यांना विधान परिषदेवरती घेतलं गेलं. त्यानंतर श्रीकांत शिंदे खासदार, हे 2 खासदार 22 मध्येच गेले. त्यानंतर आल्यानंतर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर एक वर असं करत करत 12-13 खासदार हे एकनाथ शिंदेच्या सोबत गेले. आणि त्यातल्या बऱ्यापैकी जणांचा पराभव झाला. जवळपास 80% लोकांचा पराभव झाला. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पराभव झाला. बघा, एकनाथ शिंदे 22ला मध्ये शिवसेना फोडली, पुन्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2 वर्ष त्यांना भारतीय जनता पक्षानं वापरायचं होतं, ते वापरलं, मुख्यमंत्री केलं. 2 वर्षांनी निवडणुका लागल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेचे अवघे 7 खासदार निवडून आले. आता 7 खासदार आले, जे बाकीचे गेलेले होते ते पराभव झाला. ज्यांना मंत्रिपदाची अपेक्षा दाखवली होती, तुला मंत्री करतो, त्यांना मंत्री करता आलं नाही. 2024 ची निवडणूक झाल्यानंतर त्यांचा विचार केला गेला. तोपर्यंत नाराजी होती. आणि जर का हे सरकार 24 मध्ये आलंच नसतं तर यांना मंत्रिपदच मिळाली नसती. आता जे खासदार त्या काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत गेले, त्यातल्या बऱ्याच जणांचा पराभव झाला.
ते आजही पश्चाताप करतायत. त्याचबरोबर पालघरचे जे विष्णू सावरा होते हे आमदार होते. आमदार असताना त्यांना विधान परिषदेला डावललं गेलं. ते रडतानीचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहिला असेल की उद्धव साहेब मला माफ करा, माझी चूक झाली, मोठ्या मोठ्याने रडत होते. विधानसभेला त्यांचा विषय संपला, विधान परिषदेवरती पण घेतलं गेलं नाही. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले, पोलीस प्रशासन हुडकायला लागलं. म्हणजे पश्चाताप असा एकनाथ शिंदेच्या अनेक खासदारांना, आमदारांना पश्चाताप झाला, ज्यांचा पराभव झाला. ज्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यांना वाटलं की बाबा उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आपल्याला लय काय मिळेल, मात्र कोणालाही काहीही मिळालं नाही. मोजक्याच काही जणांना सत्तेचा तुकडा मिळाला, बाकीच्यांना काही मिळालेलं नाही. आता ही सगळी परिस्थिती झाली त्या कार्यकाळामध्ये. त्यानंतर बघा 2024ला निवडणुका झाल्या, 24 मध्ये निवडणुका झाल्या, निवडणुकीचा निकाल झाला. मात्र भारतीय जनता पक्षाचे खासदार हे अवघे 8-9 निवडून आले, 8 आले. उद्धव ठाकरेंचे 9 आले खासदार. बघा लोकसभेची निवडणूक झाली 24 मध्ये, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आले, एकनाथ शिंदेचे 7 आले, भाजपचे 8 आले, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे जास्त आले. आता ह्या सगळ्यांना वाटायला लागलं की आता काय करणार, आपली सत्ता गेली. पुन्हा आपल्याला माहिती आहे मशीनद्वारे ह्याच्याद्वारे कसं प्रक्रिया होते. विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये पुन्हा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं सत्तांतर आलं. अजित पवार सुद्धा त्यातच मिसळले होते 23 मध्ये. आता ही सत्ता आली, मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं नाही. आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यामुळं एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले. एकनाथ शिंदेंना डावललं गेलं. डावललं गेल्यानंतर एकनाथ शिंदेवरती पुन्हा देवभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर कुरघोड्या करायला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंनी जे प्रोजेक्ट मंजूर केलेले होते त्या प्रोजेक्टला खीळ बसवली, म्हणजे ते प्रोजेक्ट थांबवले. आणि एकनाथ शिंदेच्या MSRDC प्रकल्पामध्ये जे काही घोटाळे झाले ते घोटाळे बाहेर काढण्याची स्पर्धा सुरू झाली. म्हणजे एकनाथ शिंदेच्या जवळपास 12-13 प्रकरणांमध्ये चौकशा सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या सुद्धा सुरू आहेत. जसं की आपल्या ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल, 800 कोटीचा घोटाळा आहे तो ॲम्ब्युलन्सचा, तो पाठीमागच्या काळामध्ये संजय राऊतांनी बाहेर काढलं होतं. त्यानंतर बघा ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल, झारखंडचा दारू घोटाळा असेल, MSRDC प्रकल्पामध्ये टेंडर वाटपाचा घोटाळा असेल, मुंबई महापालिकेतल्या टेंडर वाटपाचा घोटाळा असेल, एकनाथ शिंदेकडे असलेलं जे खातं आहे नगर विकास खातं त्याच्यामधला घोटाळा असेल. अशा अनेक घोटाळे एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी लागले. आता भलेही त्याच्या चौकशा थांबल्या असतील कारण की सत्तेत आहे म्हणून, मात्र चौकशा बंद झालेल्या नाहीत. चौकशा थांबल्या पण चौकशा बंद झालेल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ की ते आज नाही उद्या ह्या सगळ्या चौकशा बाहेर निघणार आणि एकनाथ शिंदेंना त्याच्यामध्ये अडचण निर्माण केली जाणार. तर आता एकनाथ शिंदेचे जे खासदार आहेत त्यांनी बघा आता त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेचे पहिले 7, आता हे 6, 13 खासदार झाले. आता केंद्रामध्ये एकनाथ शिंदेंना वाटलं की आपलं वजन वाढलेलं आहे, नक्कीच वाढलेलं आहे. त्यात पवार साहेबांनी गुगली टाकली की आम्ही सुद्धा भाजप सोबत जायला तयार आहे. मग आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्याच्यामध्ये कोणाकोणाला घ्यायचं हा सुद्धा मोठा पेच आहे. मात्र आता हे जे 6 खासदार जे फुटलेले आहेत, फुटीर खासदार, आता ह्यांनी अजून प्रवेश केलेला नाही शिवसेनेमध्ये. त्यांच्या अडचणी कशा झाल्या त्या ते सुद्धा आपण बघू. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, मात्र ते फेल पण झालं असंही म्हणता येईल. आता ह्याच्यामध्ये अधिकृत ज्यांनी प्रवेश केला, म्हणजे ठाकरे गट सोडलाय, अजून त्यांनी प्रवेश केला नाही, त्यांचा एक गट तयार केलेला आहे. त्यामध्ये संजय देशमुख आहे यवतमाळचा, पुन्हा संजय जाधव आहे परभणीचा, संजय दिना पाटील आहे मुंबई उत्तरचा, नागेश पाटील स्टिकर आहे हिंगोलीचा, आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर, म्हणजे ओम राजे निंबाळकर जे म्हणतो आपण ते आता राजे बिजे राहिलेलं नाही, मांजर झालेला आहे, राजे नाही, ओम निंबाळकर धाराशिवचे खासदार, तसंच भाऊसाहेब वागचौरे शिर्डीचे.
आता भाऊसाहेब वाकचौरेंचा इतिहास म्हटलं की सगळा फुटीरवादी इतिहास आहे. कधी काँग्रेस, भाजप, शिवसेना असं त्यांनी अनेक पक्ष हे केलेले आहेत. ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात अशा उड्या मारलेल्या आहेत. तर ते भाऊसाहेब वाकचौरे जे कधी काळी शिर्डीचे खासदार शिवसेनेतनच झालेले होते, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पराभव झाला, परत शिवसेनेत आले होते. त्यांचा असा अनेक पक्ष निर्माण झाले, पक्षांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर आता हा जो गट तयार केलेला आहे ह्यांनी, हे 6 खासदार गेलेले आहेत. आता ह्या गटाने पत्र दिलं लोकसभा अध्यक्षांना की आमचा स्वतंत्र गट आहे आणि आम्हाला स्वतंत्र गटाला मान्यता द्या. आता बघा, ह्यांनी ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांची जाऊन भेट घेतली 18 जून 2026 ला. या 6 खासदारांनी शिंदे सेनेमध्ये आम्हाला विलिनीकरण व्हायचंय, त्याला मान्यता द्या. मान्यता दिली, कारण की लोकसभा अध्यक्ष हा पक्षाचाच असतो, तो काय संसदेचा आहे, पण तो संसदेचं काम करत नाही. तो फक्त ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाच्या बाजूने काम करत असतो. आता एकनाथ शिंदेचे 7 खासदार होते, हे 6 मिळाले, 13 खासदार झाले. उद्धव ठाकरेंकडं उरले अवघे 3 खासदार. आता कायदेशीर बाजू ह्याच्यामध्ये काय आहेत बघा. 2/3 बहुमत असल्यानं दल बदल कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होणार नाही. पण उद्धव ठाकरेने यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय घटनाबाह्य आहे आणि सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. आता कायदा सांगतो की बाबा 2/3 बहुमत जर असेल, एका बाजूला जर गेली लोक, तर त्यांच्या गटाला मान्यता द्यावी आणि त्यांच्या गटाला मान्यता देऊन त्यांना कुठल्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांनी पक्ष प्रवेश करावा. आता हा तिढा पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झालाय. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीचे 20 खासदार फुटलेत, त्यांनी स्वतंत्र गट तयार केलाय आणि त्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. मात्र ते सुद्धा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा ह्याच्यावरती काय सुनावणी येते अजून तरी काय, ह्याचा काय पहिलाच 2022चा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टातला तोच पेंडिंग आहे. कारण की सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती काम करतंय, ते सुद्धा खरी लोकशाही राबवण्यासाठी काम करत नाही. आपण पाहिलं असेल की अनेक प्रकरणांमध्ये भाजपला जसा फायदा होईल, म्हणजे सत्ताधारी लोकांना किती फायदा होईल हे पाहून निर्णय घेतोय सुप्रीम कोर्ट सुद्धा. निवडणूक आयोग तर हा सरळ सरळ भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काम करतोय, हे पण आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट, ईडी, सीबीआय, लोकसभा अध्यक्ष ही सगळी मंडळी एकाच पक्षाच्या बाजूने काम करतात, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं. कोर्टाची किंवा कायद्याची जी प्रक्रिया आहे ही लोकसभा अध्यक्षांनी पाळलेली नाही. लोकसभा अध्यक्षांनी याच्यावरती काय विचार केला नाही, डायरेक्ट त्यांनी दोन्ही गटाला मान्यता दिली. एक तर उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गेले, त्यांना मान्यता दिली. ममता बॅनर्जीचे 20 खासदार गेले, त्यांना मान्यता दिली. आता पुढे कायद्याचा पेच कसा निर्माण होतोय ते सुद्धा आपण बघा. आता ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी सांगितलं की बाबा विकासासाठी गेले, इकडे गेले, तिकडे गेले. खासदारांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला निधी मिळत नव्हता. मात्र ते खोटं सांगितलं त्यांनी, निधी मिळत नव्हता. खरं पाहता पैशासाठी गेले, सत्तेसाठी गेले, हे सगळ्या लोकांना कळतंय. जर निधीसाठी म्हटलं तर त्यांना जो मिळालेला निधी आहे तो निधी सुद्धा त्यांनी पूर्ण खर्च केलेला नाही, हे अनेक चॅनल्सने दाखवलेलं आहे. आता पुढे जाऊन ही प्रक्रिया कशी होते बघा. ह्या लोकसभा अध्यक्षांनी बघा, शिंदे सेना आता लोकसभेत 13 खासदारांसह महाराष्ट्रातला 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. उद्धव ठाकरे गटांनी यावरती आमदार खासदारांची बैठक घेतली, राहिलेल्यांनी फुटू नये म्हणून. आता हे शिंदे सेनेत 6 खासदार जे जाणार आहेत, विलिनीकरण होणार आहे त्यांचं, त्याला ओम बिर्ला यांनी मान्यता दिलेली आहे. मात्र आता ह्या प्रकरणीमध्ये कॅव्हेट लिटर दाखल झालेली आहे. आता यामध्ये जे प्रतोद होते अरविंद सावंत शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की लोकसभा अध्यक्षांना 2-3 मुद्द्यांवरून त्यांनी पत्र दिलेलं आहे. 18 जून 2026 ला पहिलं पत्र आणि कॅव्हेट लिटर सावंत आणि देसाईंनी आदेश
अध्यक्षांना दिलेलं होतं. म्हणजे हे गट स्थापन करण्याच्या अगोदर पत्र दिलेलं होतं. आता जर आमचे खासदार वैयक्तिकरित्या किंवा गटाने तुमच्याकडे येऊन दुसऱ्या पक्षात विलीनीकरण मागत असतील तर त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे 10व्या शेड्यूल नुसार 2/3 खासदार एकत्र आले तरी चालत नाही. त्यासाठी मूळ पक्षाचा निर्णय लागतो. म्हणजे जो मूळ पक्ष आहे ते 2/3 एकत्र येऊन त्यांनी पक्षावरती दावा केलेला नाही तर त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा केलाय आणि तसं लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं गेलंय. मात्र 10व्या शेड्यूल नुसार 2/3 खासदार जरी एकत्र आले तरी त्यांना पक्षाची मान्यता लागते. आम्ही तुम्हाला पक्षातनं काढून टाकलंय किंवा तुम्ही पक्षातनं जावा असं जर म्हटलं तर त्यांना गट स्थापन करता येतो आणि त्या गटाला लोकसभा अध्यक्ष हे मान्यता देत असतात. तर त्यांचं पहिलं पत्र 16 जूनला दिलं गेलं, दुसरं पत्र 18 जूनला. म्हणजे बघा 16 जून 2026 जे 4 पानी पत्र आहे यामध्ये असं म्हटलं आहे की मीडियामध्ये ओपन ट्रायल म्हणजे त्या बातम्यानंतर सावंत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे कोणताही फुटीर गटाला आपण मान्यता देऊ नये असं एक पहिलं पत्र दिलेलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट हा एकच राजकीय पक्ष आहे. सभागृह नेते आणि व्हीप नेमण्याचा अधिकार फक्त पक्षाकडे आहे. विधिमंडळ गटाला स्वतंत्र अधिकार नाही असे या पक्षामध्ये म्हटलेलं आहे. काही खासदार मशाल चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि आता वेगळ्या गटासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीनीकरणासाठी तुमच्याकडे जात आहेत अशा बातम्या आम्हाला मिळत आहेत. म्हणजे हे खासदार जाण्याच्या अगोदरचीच पत्र आहे ती. म्हणजे ह्या खासदारांनी एकनाथ शिंदेकडे जाण्याच्या अगोदर ह्यांनी पत्र देऊन ठेवलेले आहेत आणि हा विषय न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असा पत्रामध्ये मजकूर त्यांनी दिलेला आहे. तर 24 जूनला 2024 मध्ये म्हणजे आता 24 जूनला प्रत्यक्ष भेटून अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी अध्यक्षांना भेटले आणि त्यांना विचारणा केली की 6 खासदारांनी काही पत्र दिले आहे का. अध्यक्षांनी सांगितलं की अजून तरी काही पत्र आलेलं नाही. त्यांनी संविधानाची 10वी अनुसूची दाखवली आणि सांगितलं की पक्ष ठरवेल तेव्हाच विलीनीकरण होऊ शकतं, यात पक्षाची बैठक झालेली नाही असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला की एकनाथ शिंदेसोबत जे 6 खासदार जाण्याच्या तयारीत आहेत ते ना घरका ना घाटका कसं होऊ शकतात त्याचं हे उदाहरण आहे. जरी कोर्टाने निकाल देऊ द्या उशिरा जरी दिला तरी त्यांच्यावरती न्यायिक प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. आता पत्रातलं मुख्य मुद्दा काय आहे तर 10वी जी अनुसूची काय सांगते, फक्त खासदारांची संख्या पुरेशी नाही, मूळ पक्षाचा सुद्धा निर्णय लागतो. म्हणजे हे 10वी सूची सांगते. म्हणजे समजा बाबा 2/3 खासदार एका बाजूला गेलेत आणि गट स्थापन करायला गेलेत तर त्याला असं म्हटलेलं आहे की मूळ पक्षाची सुद्धा त्याला मान्यता हवी आहे. म्हणजे ह्यांना मूळ पक्षाने मान्यता दिली का, अजून तरी नाही. मग हे गट स्थापन करू शकत नाहीत, दुसऱ्या पक्षात विलीनीकरण होऊ शकत नाही. जेव्हा मूळ पक्ष ह्यांना पक्षातून काढून टाकेल तेव्हाच हे सगळं करू शकतात. आता स्पेशल काय म्हटलंय, मान्य नाही. 2003 मध्ये घटना दुरुस्तीने स्पिल्ट ची तरतूद काढून टाकली आहे. आता निवडणूक कोणाच्या नावावरती बघा हे सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 खासदार 2024 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती निवडून आलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे खासदार कुठल्या पक्षाच्या ह्याच्यावरती निवडून आलेत, हे जर अपक्ष आले तर ह्यांना गट स्थापन करता येतो असे ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे हे अपक्ष निवडून आलेत का, नाही, हे पक्षाचे निवडून आलेले आहेत. तर हे सगळं असताना सुद्धा 18 जून 2026 रोजी अध्यक्षांनी त्या 6 खासदारांच्या शिंदे सेनेतील विलीनीकरणाला मान्यता दिली आणि त्यानंतर सावंत यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि अध्यक्षाचा निर्णय घटनाबाह्य कसा आहे, बेकायदेशीर कसा आहे असं म्हटलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. आता थोडक्यात असं आहे की सावंत यांनी अध्यक्षांना आम्हाला न ऐकता निर्णय घेऊ नका, फुटीर गटाला मान्यता देऊ नका असं सांगितलं होतं. तरी सुद्धा या
फुटीर गटाला मान्यता दिली गेली आणि मान्यता दिल्यानंतर त्या गटानं ह्याच्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता बघा, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या 3 खासदार शिल्लक राहिलेले आहेत. आता 3 खासदार शिल्लक राहिलेले आहेत. त्यांचे जे आमदार आहेत 20 आमदार आहेत. आता त्या आमदारांपैकी सुद्धा एक आमदार जे आहेत ते विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर हे पण उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले आहेत. त्यांना विधान परिषदेचं उपाध्यक्ष बनवलेलं आहे. आता उद्धव ठाकरेंकडे प्रियंका चतुर्वेदी आहेत राज्यसभेच्या खासदार. बघा, 9 खासदार होते, त्यापैकी 6 खासदार सोडून गेले, 3 राहिले खासदार. बघा, 2022 मध्ये श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी ह्या सरळ गेलेल्या होत्या. आता 2026 मध्ये 6 खासदार सरळ गेलेले आहेत. संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, ओम निंबाळकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे सगळे गेलेले आहेत. आता यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी कॅव्हेट दाखल झालेली आहे म्हणजे घटनाबाह्य 18 जुलै रोजी जे उद्धव ठाकरे गटाचे जे काही 6 खासदार तिकडे प्रवेश केलेला आहे शिवसेनेत, हे घटनाबाह्य आहे म्हणून कोर्टामध्ये आता प्रकरण सुरू झालेलं आहे. कोर्टाने दावा सुद्धा दाखल करून घेतलेला आहे. ऐकू म्हणले कोर्ट आम्ही तुमचा निर्णय आणि यावरती काय निर्णय द्यायचा आहे ते पुढे बघू असं कोर्ट म्हटलेलं आहे. पण सध्या तरी त्यांनी हा दावा दाखल करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता जी केस दाखल केली गेली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा अनुसूची जी 10 आहे 10 मध्ये कायदा असा सांगतो की 2/3 जरी खासदार एका बाजूला गेले तरी त्याला मूळ पक्षाची मान्यता लागते, मूळ पक्षाचा निर्णय लागतो आणि तो निर्णय आम्ही दिलेला नाही, त्याच्यामुळे ह्यांचं जाणं हे बेकायदेशीर आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि 2024 मध्ये हे मशालीच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे निवडून येऊन ते तिकडे गेलेले आहेत. त्यांनी पक्षावरती दावा केलेला नाही म्हणून त्यांचं पक्षामध्ये जाणं हे बेकायदेशीर आहे, त्यांच्या गटाला मान्यता बेकायदेशीर आहे असं त्या दाव्यामध्ये म्हटलेलं आहे. तर आता बघा, आता ह्यात घटनात्मक पेच निर्माण झालाय. आता ह्याच्यासाठी मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाणार. हा मुद्दा घटनात्मक आहे. कोर्ट म्हणू शकेल की दल बदल कायद्याचा अर्थ काय यावर 5 किंवा 7 न्यायाधीशांचं मोठं खंडपीठ निर्णय देईल. याला 6 महिने ते 1 वर्ष वेळ लागू शकतो. आता म्हणजे आता महिनाभर तर गेलेला आहे. तर ह्याच्यामध्ये झालंय असं आता की हे जे आहेत सगळे 6चे 6 ह्यांचं ना घरका ना घाटका, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असंच झालेलं आहे. आता जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठानं म्हटलेलं आहे की आता तातडीची सुनावणी आता दिलेली नाही, पावसाळी अधिवेशन चालू आहे, मग पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती सुनावणी घेऊ असं या 7 जजेसचं जे खंडपीठ आहे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा कसं ना घरका ना घाटका. म्हणजे हे जे 6 खासदार फुटले त्यांना जे वाटलं की बाबा काय नाही, पहिलं कसं झालं तसंच होईल आता असं वाटलं. मात्र सध्याची प्रक्रिया ही अटीतटीची अवघडीची झालेली आहे हे या खासदारांच्या अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाही. मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा मात्र ह्यांना चांगली चपराक बसल हेही तितकंच खरं आहे मित्रांनो. चांगली म्हणजे जोर का झटका धीरे से लगेगा, जोर का झटका धीरे से असाच ह्यांना झटका लागणार आहे हेही तितकंच खरं आहे. म्हणजे ना घरका ना घाटका, इकडचा ना तिकडचा. आणि 2026 मध्ये निवडणुका लागल्यावरती तिकिटाची सुद्धा मारामार होणार आहे. ज्या ठिकाणी हे निवडून आले तिथं भारतीय जनता पक्षाची लोक उभी होती. ओम निंबाळकरांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे जागा आहे ती, इतर ठिकाणी भाजपकडे जागा आहे, भाजपची लोक निवडून आले. संजय जाधव इथं भाजपची जागा होती, जानकर साहेबाला सोडलेली जागा होती ती. तर हे तिकिटासाठी सुद्धा परत मारामारी लागणार आहे यांची. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.